पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 1 लाख रुपये त्या ठिकाणी व्याजाने दिले जातात 10%नी, 10,000 कापून 90,000 दिले जातात आणि रोज 1,000 रुपये हप्ता। आणि अशा पद्धतीनं किती टक्के व्याज होतं आणि मग असे लोक त्या ठिकाणी दमदाटी, मग जसं आता देशमुख साहेबांनी सांगितलं तसं घरातली कपडे बाहेर काढणे, सगळं बाहेर काढणे आणि अशा केसेस खूप होत आहेत। आणि तिथल्या इन्स्पेक्टरना बरेच वेळा सांगितलं परंतु ते त्या ठिकाणी कारवाई होत नाही। पंढरपूर तालुक्यात अवैध खासगी सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्यावर मोठ्या प्रमाणात दंड आकारून अनेक सर्वसामान्य लोकांच्या राहत्या जागा, शेती, दुकाने बळकावल्याचे अनेक प्रकार सातत्याने घडताना दिसून आले आहेत। अनेक खासगी सावकारांची मोठी दहशत असल्यानं तसेच राजकीय पाठबळ असल्यानं अनेकदा सामान्य नागरिक भीतीपोटी तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत। नुकतंच शेगाव दुमाला परिसरात देखील खासगी सावकारांनी एक घर जागा बळकावण्याचा प्रयत्न झाला असला मारहाणीची घटना घडल्याची चर्चा देखील आहे। तर करकंब परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अवैध खासगी सावकारी बोकाळली असून काही खासगी सावकार मोठी दहशत माजवित आहेत अशी चर्चा होत होती। आज बुधवारी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे व कारवाईची मागणी देखील केली आहे। चला शेवटचा अभिजित पाटील, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न काय आहे तर माझ्या मतदारसंघातलं करकंब म्हणून मोठं गाव आहे, तिथं मंत्री महोदय 1 लाख रुपये त्या ठिकाणी व्याजाने दिले जातात 10%नी, 10,000 कापून 90,000 दिले जातात आणि रोज 1,000 रुपये हप्ता। आणि अशा पद्धतीनं किती टक्के व्याज होतं आणि मग असे लोक त्या ठिकाणी दमदाटी, मग जसं आता देशमुख साहेबांनी सांगितलं तसं घरातली कपडे बाहेर काढणे, सगळं बाहेर काढणे आणि अशा केसेस खूप होत आहेत। आणि तिथल्या इन्स्पेक्टरना बरेच वेळा सांगितलं परंतु ते त्या ठिकाणी कारवाई होत नाही। दुसरा विषय त्याच अनुषंगानं की शेतकऱ्याला आज सोलापूर जिल्ह्यात फक्त 58% कर्ज मिळाले, कर्ज न मिळाल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी दारात जावं लागते। आणि तिसरा विषय, ज्यावेळेस माल आपण त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजला किंवा इथं ठेवतो तिथं 3 ते 2% व्याजानं त्या मालावरती काही खाजगी सावकार पैसे देतात। तर हे सरकारच्या बाबतीत ह्याचा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावर राज्याच्या ह्याच्यासाठी एक पॉलिसी करून ह्या अंतिम निर्णय होणं गरजेचं आहे। ह्याच्यात खूप मोठी गळचिपी होती आहे तर याच्यावर कारवाई करावी ही विनंती। अध्यक्ष महोदय, आताच पाटील साहेबांनी विचाराप्रमाणे करकंब गावच्या शेतकऱ्याची किंवा तिथल्या कर्जदाराची यादी द्यावी, त्याची DDR मार्फत चौकशी करून त्यांना न्याय देण्यात येईल।